श्रीराम समर्थ. अष्टावक्र गीता हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, कोण हे अष्टावक्र, हे थोडंसं आपण जाणून घेऊया. त्यांच्याबद्दल काही दंतकथा सांगितलेल्या आहेत. की अष्टावक्रांच्या जन्माच्या आधीची एक कथा अशी सांगितली जाते की मातेच्या उदरात गर्भावस्थेमध्येच ते विद्वान झाले, कारण त्यांचे वडील हे मोठे विद्वान होते आणि ते जनक राजाच्या दरबारात आश्रयाला होते. बापाचे नित्य वेद पठण ऐकून ऐकून गर्भावस्थेमध्येच अष्टावक्राला सर्व वेद मुखोद्गत झाले होते. एक दिवस अचानक बापाचे वेदपठण चालू असताना मातेच्या उदरातून असा जोरदार ध्वनी आला, थांबवा ही सारीचा बायफळ बडबड. त्यात कसले ज्ञान नाही, नुसता शब्द संभ्रम आहे. खरे ज्ञान, खरे सत्य हे फक्त स्वमध्येच आहे. हे ऐकून साहजिकच ते वडील रागवले आणि त्यानंतर त्यातून तर ते अजून विद्वान पण होते. त्यांचा अहंकार दुखवला गेला आणि त्यांनी रागाने लाल होऊन गर्भावस्थेतील अष्टावक्राला शाप दिला की जेव्हा तू जन्माला येशील तेव्हा 8 ठिकाणी कुबडा होशील. त्यामुळे त्यांचं नाव अष्टावक्र. रागाच्या भरात बापाने मुलाला 8 ठिकाणी उंटासारखा तिरपागडा वाकडा तिकडा करून टाकला. दुसरी दंतकथा यांच्याबद्दल अशी सांगितली जाते की अष्टावक्र साधारण 12 वर्षाचे असताना सम्राट जनकाच राजाने एक मोठी विद्वानांची सभा बोलवली होती. आता भारतभरातून निवडक वादविवाद कुशल ज्ञानी विद्वान अशा मान्यवरांना तिथे फक्त आमंत्रण होतं. जो सभेत जिंकेल त्याला बक्षीस म्हणून काय मिळणार होतं, तर सोन्या मोत्यांनी मढवलेल्या 1000 उत्तम अशा दुभत्या गायी ह्या महालाच्या बाहेर उभ्या केलेल्या होत्या आणि त्या त्याला मिळणार असत. परमसत्याचा आत्मज्ञानाचा उलगडा होऊन चिरंतन तत्व कोणते याबद्दल ही चर्चा होणार होती. अष्टावक्रांचे पिता विद्वान पित्या त्यांनाही आमंत्रण होतं, पण त्याला मात्र नव्हतं. त्याला पाहताच हे नाक मुरडत असत, उपहासाने हसत असत. अशा वेड्या वाकड्या शरीरात आत्मज्ञान कसं बरं असू शकेल. पण काही महत्वाचे काम निघाल्याने अष्टावक्र आपल्या पित्याला बोलवायला म्हणून महाराजांच्या जनकराजाच्या दरबारात आला आणि पंडितांचा वाद ऐन रंगात आलेला होता. फेंगडत चालणारे अष्टावक्र, वेडेवाकडे ध्यान आणि त्याचे ते सर्व हावभाव पाहून साऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आणि त्याच्या चालण्याची बोलण्याची ढब बघून सगळी सभा त्याच्यावर हसू लागली. हसण्याचा तो कल्लोळ पाहून राजाही हसू लागला. पण साऱ्यांना हसताना पाहून मात्र अष्टावक्र सुद्धा हसायला लागला. घोड्यासारखा मोठ्यांदा खिंकाळत पोट धरधरून तो हसू लागला. आता तेव्हा सर्वजण एकदम चूप झाले आणि त्या सभेमध्ये शांतता पसरली. सर्वांनाच त्याच्या हसण्याचं कोडं पडलं. शेवटी जनक राजाने त्याला विचारलं की हे लोक का हसले हे मला कळलं, पण अष्टावक्रा तू का हसतोयस हे मला मात्र समजलं नाही. अष्टावक्र म्हणतोय, मी एवढ्या करता हसलो की तू या चांभाराच्या सभेलाच पंडितांची सभा समजतो आहेस. अरे हे सगळे चांभार आहेत, त्यांना फक्त शरीराची चामडी दिसते. 8 ठिकाणी अष्टावक्र वाकलेला त्यांना दिसला, पण आतला मी जो सरळ आहे तो त्यांना दिसत नाही. अशा तिरपागड्या डोक्याच्या लोकांना तू ज्ञानाची त्यांच्याकडनं अपेक्षा करतोस. अरे चांभाराची ही सभा परमसत्याचे काय परीक्षण करणार हे पाहून मला हसू आवरत नाही. आता अष्टावक्राचे हे अनपेक्षित उत्तर ऐकून सभेत शांतता पसरली. राजाने पुन्हा विचारलं की तुला नक्की म्हणायचे तरी काय. अष्टावक्राने उत्तर दिलं की या चांभारांना माझे वेडेवाकडे शरीर दिसले, पण आतला सीधा साधा माणूस त्यांना ओळखता येत नाही. राजन, मंदिर वेडेवाकडे असले तर आकाश तसे नाही ना. घडा फुटला असला तरी त्यातील पाणी पडलेले आकाशाचे प्रतिबिंब फाटके असते का. आकाश तर निराकार आहे. शरीराच्या आत जो बसलाय ना त्याच्याकडे लक्ष द्या. आतल्या निराकार निर्विकार अशा मीला ओळखायला शिका. आता छोट्या अष्टावक्राचे हे चमकदार बोलणे ऐकून राजा जनक प्रभावित झाला
आपणही याला हसलो याचं त्याला वाईट वाटलं. तो स्वतःवरच चिडला. पण त्या दिवशी मात्र सभेत तसे कबूल करण्याचे धाडस मात्र त्याला झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रपेट करायला बाहेर पडला, तिथे एके ठिकाणी हा अष्टावक्र उभा असलेला त्याला दिसला. जनक राजा घोड्यावरनं खाली उतरला आणि त्याने अष्टावक्राच्या पायावरती डोके ठेवून दंडवत घातला आणि म्हणाला, यावे, राजमहालात यावे आणि माझी जिज्ञासा पूर्ण करावी. काल रात्रभर मी झोपू शकलो नाही. महाराज, आपण म्हणालात तेच सत्य. आत्म्याची चर्चा करतात सारे जण, पण शरीराबद्दल प्रेम, द्वेष, आकर्षण, घृणा ह्या भावना त्यांच्या सुटत नाहीत. आपल्या बोलण्याने माझे डोळे उघडले. चलावं राजवाड्यात आणि माझं भाग्य म्हणून आज आपली पावलं माझ्या राजवाड्यात लागणार आहेत. लहानग्या अष्टावक्राला घेऊन जनक राजा राजवाड्यात आला. समृद्ध संपन्न सजवलेल्या राजवाड्यात सुवर्ण सिंहासनावर त्यांनी अष्टावक्राला मानाने आदराने स्थानापन्न करून सम्राट जनक राजा नम्रतेने त्याच्या पायाशी बसला. प्रश्न विचारून आपली ज्ञान लालसा पुरी करू लागला आणि त्यातूनच अष्टावक्र गीतेचा जन्म झाला. म्हणूनच ह्या अष्टावक्र गीतेचं अत्यंत सुलभ, गेय आणि समश्लोकी मराठी रूपांतर आपल्यापुढे ज्ञानाचे एक एक नवीन दालन उलगडत जातं. त्यातून आपल्याला आत्मतत्वाचे भान जागृत करून परमात्म तत्वाची अनुभूती कशी घ्यावी, वैराग्य म्हणजे काय आणि ते कसं प्राप्त करावं, जीवात्म्याला अंतिमतः मुक्ती कशी मिळेल, या साऱ्या गूढ प्रश्नांची उत्तरं सहजपणे आकलन करता येतील असा अनोखा आनंद आपल्याला याच्यामध्ये मिळतो. असा हा अष्टवक्र आणि त्याच्यातील अत्यंत ज्ञानी असल्यामुळे अष्टावक्र गीतेचा हा जन्म झालेला आहे. श्रीराम समर्थ.